नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवते अतिशय हेल्दी अशी चॉकलेट ब्राउनी. यामध्ये आपण मैदा, साखर काहीही वापरणार नाहीये. त्याचबरोबर आज ही ब्राउनी तुम्हाला मी फ्राईंग पॅनमध्ये करून दाखवणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे ओव्हन, मायक्रोवेव्हची देखील गरज लागणार नाही आणि इतकी जबरदस्त सॉफ्ट आणि चॉकलेटी अशी ही ब्राउनी तयार झाली. लहान मुलं तर तुटून पडतीलच, मोठे देखील आवडीने खातील. तर पटकन सुरुवात करूया. इथे मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. 80 ग्रॅम म्हणजे 4 चमचे इतकं मी हे चॉकलेट घेतलेलं आहे. त्यामध्ये 50 ग्रॅम इतकं बटर जाईल. चमच्याने म्हणाल तर 1.5 चमचा इतकं बटर घेतलंय. आता हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. तर डबल बॉयलर सिस्टमने मेल्ट करून घेऊ शकतो. म्हणजेच एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते उकळलं, की त्यावर आपला हा बोल ठेवायचा किंवा तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर 15 ते 20 सेकंदासाठी मायक्रोवेव्ह करून घ्यायचं म्हणजे चॉकलेट मेल्ट होईल. आता चॉकलेट इथे मेल्ट झालेलं आहे. या मिश्रणामध्ये मी आता घालणार आहे पाऊण कप इतका गूळ. गूळ तुम्ही इथे किसून घ्या किंवा गूळ पावडर यूज करा. गॅस मात्र इथे आपल्याला बंद ठेवायचा आहे. हे चॉकलेट आहे ते आपलं मेल्ट झालेलं आहे आणि गरम आहे. त्यामध्येच गूळ घालून घ्यायचा आहे म्हणजे आपला गूळ देखील इथे छान असा मिक्स होईल, वितळला जाईल. आता गूळ आपला मेल्ट होतोय तोवर आपण ड्राय इन्ग्रेडियंट्सकडे वळूया. तर इथे 1 कप इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळूनच घ्यायचं आहे. त्याचबरोबर 4 चमचे इतकी कोको पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलाय. सगळे जिन्नस चाळून घ्यायचे. बेकिंगचे कोणतेही पदार्थ ना चाळून घेतले, की आपला जो होणारा पदार्थ आहे म्हणजे केक, ब्राउनी वगैरे अतिशय हलकी अशी तयार होते. इथे मिक्स करून घेतले. आता इथे आपण पॅन तयार करून घेऊया. तर फ्राईंग पॅनमध्ये मी हा बटर पेपर लावून घेतलेला आहे. तेलाने ग्रीस केलाय. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तेलाने किंवा तुपाने पॅन ग्रीस करून घ्यायचं. त्याचबरोबर इथे एक आयर्नचा तवा मी प्रीहीट करून घेते 8 ते 10 मिनिटांसाठी. डायरेक्ट पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचं नाहीये. आता ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये आपलं जे गुळाचं आणि चॉकलेटचं मिश्रण आहे ते घालून घेऊया. गूळ देखील इथे आपला छान मेल्ट झालेला आहे. सगळं मिश्रण इथे मी घालून घेतलंय. त्याचबरोबर पाऊण कप इतकं मी रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. ते देखील यामध्ये घालून घेऊया. थोडं-थोडं दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर. टोटल दूध मला इथे किती लागलं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. आपली नेहमीसारखी जी केकचं बॅटर असतं म्हणजे तशी कन्सिस्टन्सी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. अगदी फ्लोइंग कन्सिस्टन्सी, रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला इथे दूध ॲड करायचं आहे. तर इथे आता मला टोटल 1 कप इतकं दूध लागलेलं आहे. 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं त्यासाठी 1 कप इतकं दूध लागलेलं आहे. अगदी फ्लोइंग कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि किती छान शायनी आणि रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे बघा. ओव्हर मिक्स करायचं नाहीये. लगेचच हे बॅटर आपल्या तयार पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे. जो तुम्ही केक टिनमध्ये देखील हे बॅटर घालून आपली ही ब्राउनी तयार करू शकता. पण आज मी तुम्हाला पॅनमध्ये दाखवत आहे म्हणजे ज्यांच्याकडे केक टिन नसतील ते पॅनमध्ये देखील अगदी इझिली ही ब्राउनी तयार करू शकतात. तर इथे पॅनमध्ये सगळं बॅटर घालून घेतलंय मी. थोडासा पॅन सेट करून घ्यायचा, टॅप करून घ्यायचा, असं हलवून घ्यायचं बॅटर म्हणजे सगळीकडे व्यवस्थित ते सेट होईल. वरनं इथे थोडेसे मी चोको चिप्स ॲड करते. नसतील तरी काहीच हरकत नाहीये. ऑलरेडी आपण इथे चॉकलेट घातलेलं आहे. त्यामुळे मस्त असा चॉकलेट फ्लेवर इथे येणारच आहे आपल्या ब्राउनीला. थोडेसे चॉकलेट चिप्स इथे मी घातलेले आहेत आणि लगेचच हे पॅन आपल्या तयार जो आपला प्रीहीट केलेला तवा आहे त्यावर ठेवायचा आहे. वरनं कोणतंही झाकण ठेवा. आपलं अगदी जेवणाचं ताट ठेवलं तरीही चालेल. फक्त कुठून वाफ जाणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे. आणि 35 ते 40 मिनिटांसाठी ही ब्राउनी छान अशी बेक करून घ्यायची. लो फ्लेमवरच बेक करायची आहे. माझी इथे 35 मिनिटात ही ब्राउनी छान अशी तयार झालेली आहे, बेक झाली आहे. टूथपिक देखील अगदी क्लिअर निघालेली आहे. आता गॅस बंद करून घेते आणि रूम टेम्परेचरला ही ब्राउनी आपण गार करून घेणार आहोत. आणि काय दिसतेय बघा वरनं मस्त शायनी असं त्याला लूक आलेला आहे आणि अगदी इझिली डिमोल्ड होतंय. छान थंड झालंय ब्राउनी आपली इथे. एका डिशमध्ये काढून घेतलाय मी बटर पेपर सकट आणि तुम्हाला आता मी कट करून दाखवते आणि इत जितकी ती दिसायला भारी दिसते ना, तितकीच चवीला देखील अप्रतिम अशी ही ब्राउनी झालेली आहे आणि अतिशय हेल्दी ही ब्राउनी तयार झाली. तर इथे मी कट करून दाखवते तुम्हाला. कट करताना देखील लक्षात येत असेल तुमच्या, की
इतकी सॉफ्ट झाली आहे ना ही ब्राउनी, अगदी तोंडात घालताच मेल्ट होते. इतकी जबरदस्त ही ब्राउनी तयार झालेली आहे. तर ब्राउनी बाहेर किती महाग मिळते हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे घरी आपल्याला ही हेल्दी ब्राउनी बनवून आपल्या मुलांना बिनधास्त आपण खाऊ घालू शकतो. तर इथे टेक्स्चर देखील किती भारी आलंय बघा. वरनं थोडेसे रोस्ट केलेले वॉलनट्स लावून घेतेय मी. हे मी तुपावर हलकेसे रोस्ट करून घेतले. नसतील तरी काहीच हरकत नाही. अशीच देखील ही ब्राउनी तितकीच छान लागते. तर इथे मस्त ब्राउनी आपली तयार आहे. एक ब्राउनी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे अगदी आतपर्यंतचं टेक्स्चर तुमच्या लक्षात येईल. तर किती छान बेक झाली आहे, जाळी पडलेली आहे आणि सॉफ्ट एकदम ब्राउनी आपली तयार झालेली आहे. तर बाहेरची विकतची ब्राउनी खाऊ घालण्यापेक्षा घरच्या घरी मस्त हेल्दी ब्राउनी तयार करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.